प्रिन्स येतोय, ऋषभ आचलकर येतोय नॉन स्ट्राईक एनला आणि गोलंदाजी मार्कवर प्रिन्स यादव. स्ट्राईकला प्रवीण. पहिलाच चेंडू यावेळेला अक्रॉस द लाईन, मोठा फटकावण्याचा प्रयत्न, डाऊन दी बॉल फिल्डर. प्रयत्न चांगले होते मात्र या 6 धावा घेण्यापासून तुम्ही रोखू शकत नाहीये. पहिल्या चेंडूवर स्वतःचे इरादे सज्ज करतोय तो म्हणजे प्रवीण पाटील. आहे दोन्ही संघांना माहिती आहे. प्रयत्न केले होते फिल्डरने, चेंडू अडवण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता मात्र आवाक्याच्या बाहेरचा हा चेंडू 6 धाव मिळण्यापासून रोखू शकत नाही. श्री गणेशा होतोय कामन बॉयज कामन संघाचं आणि फलंदाज प्रवीण पाटील याचं. 6 धावेने अकाउंट ओपन केलं जात आहे. हाफ एम पुलचा हा फटका होता, तितकाच जबरदस्त पद्धतीने खेळताना पाहायला मिळाला. टार्गेट चांगला सेट करावा लागेल पालनापाडा संघाच्या विरोधात कामन कामन संघाला, आणि तितक्या धाकणीचा हा फलंदाज देखील आहे. लेफ्ट हँड राईट कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये. प्रवीण पाटील आणि ऋषभ आचोलकर. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतोय प्रिन्स. यावेळेला अक्रॉस द लाईन, एलिव्हेशन प्रॉपर, चेंडू करतो ह्या वाईस ऑफर, बॅक टू बॅक दुसरा षटकार प्रवीण पाटीलच्या बॅट मधून. यूज 6. चांगला गोलंदाज आहे तो म्हणजे प्रिन्स, मात्र त्याच्या विरोधात हा अनुभव बोलतोय प्रवीण पाटील याचा. पहिला चेंडू हाताळताना बघितलं प्रिन्स याला हाफ एम पुलचा फटका पाहायला मिळाला, मात्र तदनंतर स्टंप टू स्टंप गोलंदाजी आणि ओव्हरपिच चेंडू होता, लॉफ्ट केला होता या चेंडूला. 12 धावा धावफलकावर. लोअर फुल्डर चेंडू वळवलाय मात्र चेंडू जाईल का, तर येस, बॅक टू बॅक 3 चेंडूवर 3 षटकार प्रवीण पाटीलच्या बॅट मधून. हॅट्रिक पूर्ण केली जाते प्रवीणच्या माध्यमातून. तिन्ही चेंडूचा जर विचार केला तर दिशा बदलण्याचा प्रयत्न केला होता गोलंदाजाने, मात्र इकडे दशा बदलतोय स्वतःच्या संघाची तो म्हणजे प्रवीण पाटील. 18 धावा धावफलकावर. पहिला चेंडू हाफ एम पूल होता, मिड विकेटच्या डोक्यावरनं खेळला गेला, तदनंतर ओव्हरपिच चेंडू काव कॉर्नरच्या रिजन मध्ये आणि तदनंतर डीप मिड विकेट वाईडिश रिजन मध्ये हा फटका खेळला गेला. तिन्ही झोन मध्ये 3 फटके मोठे पाहायला मिळाले. 18 धावा धावफलकावर. ही गुणवत्ता आहे, ही ॲबिलिटी आहे या फलंदाजाची. जो अनुभव आहे ना तो अनुभव इकडे पणाला लावला जातोय. 18 धावा धावफलकावर. पुढचा चेंडू प्रिन्स थोडासा दबावामध्ये असेल कारण की सुरुवातीच्या 3 चेंडूवर 3 मोठे प्रहार पाहायला मिळालेत. यावेळेला पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन घ्यायचा प्रयत्न, मात्र टप्पा थोडासा मागे हाताळताना पाहायला मिळाला. डॉट चेंडू. नक्कीच जर डॉट चेंडूची गरज असेल, कारण की जर स्वतःवरचा प्रेशर रिलीज करायचा असेल ना तर डॉट चेंडू टाकणे खूप गरजेचे, आणि हा तो प्रेशर रिलीज करणारा चेंडू मी तर म्हणेन. नवखा असा हा गोलंदाज लॉंग रनअपने पुन्हा एकदा सज्ज होतोय प्रिन्स यादव. सॉफ्ट हँडेड फटका खेळण्याचा प्रयत्न, सन्मान दिला जाते या चेंडूवर. बॉलर बॅक ड्राईव्ह. सुरुवातीच्या 3 चेंडूवर 3 मोठे स्टॅम्प पाहायला मिळाले 6 धावेचे. तदनंतरचे 2 चेंडू निर्धावच्या स्वरूपात. एक वेगळा माइंडसेट प्रवीण पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. धाव फलक 18 धावा स्थिर 5 चेंडूच्या समाप्तीनंतर. पॉवर प्लेच्या षटकातला शेवटचा चेंडू. यावेळेला लॉफ्टेड ड्राईव्ह, व्यासपीठेला मानवंदना प्रवीण पाटीलच्या बॅट मधून. चौथा षटकार येतोय या ओव्हर मध्ये.
करतोय गोलंदाज प्रिन्स यादव. 4 मोठे फटके प्रवीण पाटीलच्या बॅट मधून. आता गोलंदाजी मार्कवर आयविन येतोय. आयविन नाडर येतोय गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकवर डावखुऱ्या शैलीतला हा फलंदाज ऋषभ आचोळकर. सुरुवात चांगली. बेस परफेक्ट बिल्ड. जर पाया मजबूत असला तर उंच इमारत रचली जाऊ शकते आणि तेच काम करताना दिसतोय प्रवीण पाटील. मात्र आता स्ट्राईकवर ऋषभ. खेळाचा प्रयत्न. डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय. फक्त आणि फक्त एकच धाव. एक चांगला माइंडसेट मी तर म्हणेन ऋषभ याचा, कारण की सुरुवातीच्या ओव्हरमध्ये प्रवीण पाटीलच्या बॅटमधून 4 मोठे फटके आलेले आहेत. त्याला जितकं वेळ स्ट्राईकवर ठेवलं जाईल तितकाच जास्त फायदा संघाला होईल. धावसंख्या जास्तीत जास्त संघाला प्राप्त होतील. एक चांगला माइंडसेट ऋषभ याचा देखील. धावफलका धावा 25 धावा पाहायला मिळत आहेत. पहिली इनिंग एक षटक संपले. दुसरं षटक मार्गस्थ. आयविन एक चांगला ऑलराऊंडर. थोडा स्पीडअप करा. खोला टप्प्याचा चेंडू हलक्या हाताने फक्त पुश केले. पुश करो खुश रहो. एकच धाव. चांगला सेन्सेबल क्रिकेट बघितलं. खराब चेंडूचा पुरेपूर समाचार घेतला फलंदाज प्रवीण पाटील याने. मात्र चांगल्या चेंडूचा तितकाच सन्मान देखील केला जातोय. 2 चेंडू हाताळले, 2 धावा. धावफलका धावा पाहायला मिळतात त्या म्हणजे 26. 7 चेंडू 25 धावा आणि ऋषभ आचोळकर 1 चेंडू 1 धाव. शॉर्ट ऑफ पिच चेंडू. नक्कीच ताराला जर चेंडू लागला तर झेल नसेल, मात्र धावा मिळतील. हे 4 धावा संघाला. चौकाराने धावफलक 30 या धावसंख्येवर. यावेळेचा मिस टाइम फटका. हवेत चेंडू नो मॅन्स लँड मध्ये. फक्त आणि फक्त एकच धाव. एकेरी धावेने धावफलक 31 या धावसंख्येवर. 4 चेंडू हाताळलेत. 31 धावा धावफलकावर. प्रवीण पाटील आता स्ट्राईकवर. 7 चेंडू 25 धावसंख्येवर खेळताना पाहायला मिळतं प्रवीण पाटील. ऋषभ देखील चांगली साथ देतोय. 3 चेंडू आणि 6 धावा. एक चांगली पार्टनरशिप बिल्ड केली जाते दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. सलामीची जोडी आहे. लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन. मात्र आयविन चांगली गोलंदाजी हाताळताना पाहायला मिळतोय. पुढील चेंडू बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. प्रॉमिसिंग शॉट नव्हता, मात्र 2 धाग्याचा प्रयत्न. येस नो एंड वेट. पंचांचा बोट आकाशाकडे. रनआउटच्या स्वरूपात विकेट होते पैतन. पहिला हादरा तो म्हणजे ऋषभ आचोळकर याच्या रूपाने. अमित कामनकर येतोय. लिटिल मास्टर. मूर्ती लहान मात्र कीर्ती महान अशी या खेळाडूची. एक चांगला फलंदाज बाद झाला ना आयुष, तर त्याच्या जागेवर देखील एक चांगलाच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अमित कामनकर पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू असेल. शॉर्ट पिच चेंडू. दिशा दिली आहे फक्त. रचनात्मक शॉट. डीप फायनल रिजन मध्ये चेंडू होतोय फरार. 4 धावांसाठी चौकार.
धन्यवाद डीजे. 36 धावा, 2 षटकाच्या समाप्तीनंतर 36 धावा आणि वैयक्तिक 30 या धावसंख्येवर 9 चेंडूचा सामना करत असताना 30 धावा प्रवीण पाटीलच्या बॅटमधून अजूनही खंबीरपणे उभा आहे या विकेटवर. प्रवीण एन अमित आता गोलंदाजी मार्कवर निवृत्ती येतोय. निवृत्ती गोलंदाजी मार्कवर तिसरं षटक हाताळण्यासाठी 36 धावा धावफलकार आहेत. निवृत्तीला आता कमबॅक करावा लागेल. मात्र अमित कामनकर त्याच्या समोर. यावेळेस सुरेख मारा, शरीरापासून लांब हाताळण्याचा प्रयत्न आणि यशस्वी ठरला जातोय गोलंदाज. पहिलाच चेंडू डॉटच्या स्वरूपात. एक चांगला फलंदाज अमित कामनकर आणि त्याच्या विरुद्ध जर गोलंदाजी हाताळायची असेल ना तर अशाच पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल. निवृत्ती पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेस ऑफ साईडला फक्त दिशा दिली जाते. डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये, मात्र चेंडू लाडू शकत नाहीये. चेंडू होतोय फरार. 4 धावांसाठी चौकार. चेंडू चांगला होता, मात्र तितकाच दर्जेदार प्रहार त्या चेंडूवरती पाहायला मिळाला. यावेळेला ऑन साईडला मिडविकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक वन बाउंड चेंडूला गॅदर केलं जातंय. कुठेतरी थांबवलं जातंय प्रवीण पाटीलच्या माध्यमातून. चेंडू गॅदर झाला होता. फक्त आणि फक्त एकच धाव. एकेरी धावेने धाव फलक 41 या धावसंख्येवर. नक्कीच एक चौकार लागल्यानंतर देखील सुरुवातीचे 3 चेंडू मी तर म्हणेन चांगल्या पद्धतीने हाताळले गेले. 5 धावा धाव फलकावर निवृत्तीच्या गोलंदाजीमध्ये 3 चेंडूमध्ये पाहायला मिळतात आणि 41 धावा स्कोर बोर्डवर पाहायला मिळत आहेत. प्रवीण पाटील 30 ओव्हर खेळतोय. 9 चेंडूचा सामना केलाय. यावेळेला क्रॉस द लाईन खेळायचा प्रयत्न, मात्र एलिव्हेशन होत नाहीये. बॅटीची एज लागली जाते. फक्त आणि फक्त एकच धाव. आता कुठेतरी थांबवलं जाते मी तर म्हणेन प्रवीण पाटील या फलंदाजाला. ज्या सुरुवातीच्या 2 षटकामध्ये आयुष्य त्याने आक्रमकतेचा पावित्रा स्वीकारला होता, तदनंतर कुठेतरी थांबवलं जाते. निवृत्ती चांगली गोलंदाजी करताना दिसतोय. 42 धावा धाव फलकावर. मिस टाइम फटका, हवेत चेंडू, येस नो. विकेट किपर आणि बॉलर मध्ये बॉन्डिंग पाहायला मिळालं नाही. जीवनदान दिलं जातंय अमित कामनकर सारख्या फलंदाजाला. नक्की ती झेल किती महाग पडेल येणाऱ्या पुढच्या चेंडूवर आपल्याला बघायला मिळेल. कारण की अमित सारख्या फलंदाजाचा झेल सोडला जातोय. नक्कीच कॉन्फिडन्स नव्हते. विकेट किपर आणि गोलंदाज दोघांमध्ये कॉलिंग पाहायला मिळालं नाही. पहिले आप के चक्कर में ट्रेन छूट गई हेमंत सर. विकेट सुटली जाते. अमित सारख्या फलंदाजाची 43 धावा धाव फलकावर. शेवटचा चेंडू असेल या ओव्हर मधला. स्लॉट मध्ये होता चेंडू, मात्र झेल देखील सुटला जातोय आणि या 6 धावा बहाल केल्या जात आहेत. शेवटच्या चेंडूवर षटकार. आणि जर प्रवीण पाटील याचा विचार केला तर वैयक्तिक 11 चेंडूचा सामना करतोय आणि 37 धावा त्याच्या बॅटमधून येताना पाहायला मिळालेत. अमित 4 चेंडू फेस केले, 6 धावा त्याच्या बॅटमधून देखील. मात्र शेवटच्या चेंडूवर चांगला गॅप शोधण्याचा प्रयत्न होता. फिल्डर थोडासा कमी पडला गेला. हाताला लागून चेंडू सीमारेषेची
दिशा घेतली गेली आणि दशा देखील शेवटच्या चेंडूवर बदलली गेली. 49 धावा. आता निखिल येतोय शेवटचं षटक घेऊन. थोडंसं फिल्डिंग मध्ये परिवर्तन. डीप मिड विकेट, काव कॉर्नर, लॉंग ऑन लॉग ऑफ, एक्स्ट्रा कव्हर, डीप पॉइंट. यावेळेस खोदून काढला जाता चेंडूला. खोलवा टप्प्याचा चेंडू होता. लॉंग ऑफ रिजन मध्ये प्रिन्स तिकडे तैनात होता. फक्त आणि फक्त एकच धाव. पहिला चेंडू खोलवा टप्प्याचा हाताळण्याचा प्रयत्न आणि इकडे 50 धावा कामन बस कामन संघाच्या पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. अजूनही 5 चेंडू मध्ये मोठे फटके मारण्याचा प्रयत्न असेल. धावा जितक्या जमा होतील तितक्या जमा करण्याचा प्रयत्न केला जात आहे दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. प्रवीण पाटील सेट बॅट्समन स्ट्राईकवर. मिस टाइम फटका एज लागली जाते. सोनू यादव डाऊन दी बॉल. कुठली चूक होणार नाहीये. मोठा मासा जाळ्यात अडकवला जातोय तो म्हणजे प्रवीण पाटील याच्या रूपेने. इट्स गॉन. त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाल्या. एक चांगली खेळी स्वतःच्या संघासाठी. 50 धावा धावफलकावर. 2 चेंडूचा खेळ झालाय शेवटच्या ओव्हर मधला. 4 चेंडूचा खेळ शिल्लक. न्यू बॅटर महेंद्र कांबडी स्ट्राईकवर पाहायला मिळतोय. महेंद्र टू निखिल. यावेळेला पुन्हा एकदा खोलवा टप्प्याचा चेंडू अलॉंग द कार्पेट. लॉंग ऑफ रिजन मध्ये प्रिन्स तैनात आहे तिकडे. फेकी चांगली, मात्र बॅकअप देखील तितका चांगला पाहायला मिळाला. एकेरी धाव. एकेरी धावेने धावफलक 51. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, मात्र एलिव्हेशन व्यवस्थित पाहायला मिळत नाहीये. येस नो एन वेट चुकला जातोय. कॉलिंग व्यवस्थित केली नव्हती. सुसाट निघाला होता अमित कामनकर रनआउटच्या रूपेने. आता बॅक टू द डगआउट. देखील चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. एक विकेट सेट बॅट्समॅन प्रवीण पाटील याचा. त्यानंतर रनआउटच्या स्वरूपात अमित कामनकर याला तंबूचा रस्ता दाखवला जातोय. एकंदरीत 4 चेंडू टाकलेत, 3 धावा खर्च केल्यात आणि विकेट देखील मिळवलेत. यावेळेस ऑफ साईडला फटका होता, मात्र फिल्डरकडे कुठलीही चान्स नाही, कुठलीही संधी नाही. चेंडू 1 बाउन्स सीमारेषा पार. धावा मिळतील 4. छप्पन्न या धावसंख्येवर. 56 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ द 3 विकेट. लास्ट बॉल. यावेळेला चांगला चेंडू डॉटच्या स्वरूपात. षटकाची होते समाप्ती, इनिंगची देखील होते समाप्ती. एका इनिंगच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना कामन संघाची धावसंख्या 56 धावा आणि 57 धावेचं टार्गेट सेट केलं जातंय. टॉस साठी यायचंय. SBB बाळा संघाचे कर्णधार आणि गजानन स्मृती सावंतवाडा संघाचे कर्णधार. दोन्ही संघाच्या कर्णधाराने टॉस साठी यायचंय.
चला टॉस साठी यायचंय. राज या स्पीडअप करा. चला टॉस केला जाईल तो म्हणजे गजानन स्मृती सावंतपाडा विरुद्ध SB संघ. दुसऱ्या डावातला हा दुसरा सामना. सन्माननीय प्रवीण भगत साहेब यांना विनंती करतो आपण टॉस साठी यायचंय. सन्माननीय प्रवीण भगत साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा आहे. SBB पाडा विरुद्ध गजानन स्मृती सावंतपाडा या दोन संघादरम्यान होणारी लढत. टॉस कोण करेल? सावंतपाडा संघ. चला टॉस केला जातोय. कॉलिंग असेल सावंतपाडा संघाचा. हेड असा कॉल आहे आणि हेड आलेला आहे. मान्यवरांना विनंती करतो आपण शुभेच्छा देऊन स्थानापन्न व्हायचंय. सावंतपाडा संघ टॉस जिंकलाय. काय निर्णय असेल राज? फिल्डिंग. नक्कीच दुसऱ्या फेरीतला दुसरा सामना. किती धावपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल तो म्हणजे बीबीपाडा संघाला? 40 ते 45. चला थँक्यू. जास्त वेळ घेत नाहीये. सामन्याला सुरुवात करायची आहे. मनासारखं झालंय. सकाळच्या सत्रामध्ये देखील धावा जमवायच्या आहेत. रिपोर्ट ऑफ द टॉस बॉक्स. टॉस जिंकलाय तो म्हणजे गजानन स्मृती सावंतपाडा संघाने आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते म्हणजे SBB पाडा संघाला. जोडले जातील माझे साथी समालोचक आणि गुरुवर्य हेमंत पाटील सर. थँक्यू सो मच नयन. सर्वांचा पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पोमन बॉईज पोमन आयोजित हिराजी स्मृती चषक 2025 मध्ये आपला हार्दिक स्वागत आहे. हा दुसऱ्या राऊंडचा सामना आपण बघतोय. कॉमन बॉईज विरुद्ध ओमसाई पालनापाडा या दोन टीममध्ये ही मॅच. आणि प्रथम बॅटिंग केली आणि एक चांगलं टार्गेट सेट केलेलं आहे. 4 ओव्हरमध्ये 57चं टार्गेट ओमसाई पालनापाडा टीमसमोर कॉमन बॉईज टीमने अतिशय चांगलं टार्गेट. काय जबरदस्त सुरुवात पहिल्याच ओव्हरमध्ये मिळवली होती ती प्रवीण पाटील यांनी. लगातार 3 बॉलमध्ये 3 षटकार ठोकले होते. धमाकेदार सुरुवात आणि शेवटच्या बॉलवर सुद्धा षटकार म्हणजे 24 रन पहिल्या ओव्हरमध्ये कुठल्या होत्या. आणि एकंदरीत बघितलं प्रवीणने तर 12 बॉलमध्ये 37 रन ठोकल्या मागच्या इनिंगमध्ये आपण बघितलं तर. दर्पण अचोलकर येतोय बॉलिंग मार्कवर. सोनू यादव स्ट्रायकिंग एंडवर आहे. अजय उपाध्याय नॉन स्ट्रायकिंग एंडवर आहे. 57चं टार्गेट. जवळजवळ 14 पेक्षा जास्त सरासरीने वाटचाल करायची ही मॅच जिंकण्यासाठी. 14.25च्या सरासरीने रिक्वेर रनरेटने बॅटिंग करायची आहे पालनापाडा टीमला. मॅचला होते सुरुवात दोन्ही टीमला. ऑल द बेस्ट. पहिलाच बॉल फुल लेनचा होता. ऑफ स्टंपच्या बाहेर सोडून दिला. वाईटचा इशारा अंपायर गजेंद्र पाटील यांचा. एक अतिरिक्त रन्स आणि एक्स्ट्राच्या साहाय्याने खातं खोललं जाते ओमसाई पालनापाडा टीमचं. कंट्रोल ठेवावा लागेल. ऑफ स्टंपच्या थोडासा आतमध्ये बॉल ठेवावा लागेल. जास्त बाहेर बॉल टाकला होता. रिटर्न किचच्या भरपूर बाहेर हा बॉल जातोय. पोमन बॉयज पोमनची ही परंपरा कायम ठेवलेली आहे. 33 वर्षाची ही परंपरा आपण बघतोय. चांगला फटका आहे. सोनू यादवच्या बॅट मधून मात्र फिल्डर आहे तो बॉल खाली. अमित कामनकर जबरदस्त फिल्डर आहे. चांगला कॅच घेतला आणि विकेट जाते सोनू यादव याची. पहिलाच ब्रेक थ्रू मिळून दिलेला आहे दर्पण अचोलकर याने. सोनू यादव कडून मोठी अपेक्षा होती मात्र सोनू यादव आपण बघितलं अगदी लवकरच बाद झालेला आहे.
अर्ली ब्रेक तो मिळून देतो. दर्पण अचोलकर आपल्या टीमसाठी जबरदस्त कॅच घेतला अमित कामनकर याने आणि पहिल्याच बॉलवर विकेट मिळते ती दर्पण अचोलकर यांना. सुरुवात खराब आहे. 1 वर 1 विकेट. ओम साई पालनापाडा टीमची 57चं एक मोठं टार्गेट चेस करायचं आहे. पोमन बॉयज पोमन टीमचं ही परंपरा 33 वर्षाची कायम आपण बघतोय. हिराजी स्फूर्ती चषक 20-25 हे देखणं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. आजचा पहिला दिवस आहे आणि आज केसीएच्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात. दर्पण पुन्हा बॉलिंग मार्कवर पूल करायचा प्रयत्न आहे. एलिव्हेशन व्यवस्थित नाही आहे. कॉर्नरच्या दिशेने बॉल येतोय. थोडासा फ्लंबल होतो तिथला फिल्डर बॉल उचलून थ्रो करेल तोपर्यंत 2 रन कंप्लीट करतात दोन्ही सुद्धा बॅटर. 2ने ऑफ द मार्क होतो फलंदाज अरविंद नडार आणि टीमचं टोटल जाते स्कोर बोर्डवर 3 रन्स. 3 लॉस ऑफ 1 विकेट. पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर दर्पण. ओ चांगला बॉल ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर. जोरदार अपील कॉट बॅनची सर्वच्या सर्व खेळाडू अपील करतात मात्र पंच आमच्याकडे वळतात आणि इशारा करतात की हा वाईट बॉल आहे. वाईटचा इशारा पंचांचा. 1 अतिरिक्त रन्स. 1 रननी स्कोर जाईल स्कोरबोर्डवर 4 रन्स. 57चं एक मोठं टार्गेट चेस करायचं आहे. सुरुवात थोडीशी खराब झालेली आहे कारण सोनू यादव एक सर्वात महत्त्वाचा खेळाडू चांगला बॅटर म्हटला जातोय ओमचा पालनापाडा टीमचा आणि तोच बॅटर अगदी स्वस्तामध्ये लवकरात लवकर आउट झालेला आहे. तर आता अजय उपाध्याय आणि अरविंद नडार या जोडीला चांगली कामगिरी करावी लागेल पालनापाडा टीमसाठी. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर बॉल. विकेट किपर चुकतोय. बॉल जातोय गलीच्या दिशेने. पंच वळतात. गजेंद्र पाटील आमच्याकडे इशारा करतात वाईट. ज्या वाईटच्या आहेत 2 धावा ऍड होतील टीमच्या खात्यामध्ये. स्कोर जाईल 6 वर. 6 लॉस ऑफ 1 विकेट. 51 रन आणखीन हवे आहेत. फक्त 2च बॉल झालेले आहेत आणि जवळजवळ 3 बॉल वाईट टाकतोय गोलंदाज दर्पण अचोलकर. पुन्हा दर्पण आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. राईट आर्म ऑफ द विकेट. हो चांगला बॉल. लेंथ बॉल होता. थोडासा निबंध बाउन्स सुद्धा मिळाला. कट शॉट खेळण्याचा प्रयत्न होता अजय याचा. प्ले अँड मिस. विकेट किपर प्रवीण पाटीलच्या हातामध्ये बॉल जातो. हा 3 बॉल आतापर्यंत कंप्लीट झालेले आहेत. 21 बॉलमध्ये 51 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. अप्परकटच्या अंदाजामध्ये खेळलाय हा बॉल. जातो स्पीपर कव्हरच्या दिशेने. अमित कामनकर प्रयत्न करतो बॉल अडवण्याचा. अमित नाही त्या ठिकाणी नयन होता. जवळजवळ 3 धावा पूर्ण करतात दोन्ही सुद्धा बॅटर आणि या 3 धावेने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 9 रन्स. मोठा फटका आलेला नाहीये मात्र सिंगल डबल मध्ये आपण बघतोय धावा येताना दिसतात. त्यानंतर एक्स्ट्रा धावा सुद्धा आलेल्या आहेत या ओव्हरमध्ये. बॉलला थोडासा मूव्ह करण्याची क्षमता आहे. चांगला बॉलला व्हेरिएशन देतोय मात्र जवळजवळ 3 बॉल वाईट टाकलेले आहेत या पहिल्याच ओव्हरमध्ये दर्पण अचोलकर यांनी. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेरचा बॉल सरळ गेला होता. पडल्यानंतर थोडासा अनपेक्षित थोडंसं उचली सुद्धा घेतला. डॉट बॉल. चांगलं कमबॅक केलंय वाईट टाकल्यानंतर गोलंदाज दर्पणने. अरविंद नडार स्ट्राइक एंडवर आहे. एखादा मोठा फटका यायला पाहिजे तर जो रिक्वायर रन रेट आहे त्या रन रेट नुसार चालताना दिसेल आपल्याला पालनापाडा टीम. अंतिम बॉल. फुलटॉस बॉल. चांगला टर्न केला बॉलला. कुठलाही फिल्डर नाहीये मात्र थोडासा स्लो होतोय बॉल. लॉंग लेग आणि बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेगच्या मध्ये. पंच नोचा इशारा करतात. बीमर. नो +2. एकंदरीत 3 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील आणि टोटल जाईल स्कोरबोर्डवर 12 रन्स. नक्कीच जी धावसंख्या यायला पाहिजे पहिल्या षटकामध्ये ती धावसंख्या आलेली आहे. 14.25च्या सरासरीने वाटचाल करायची आहे. करंट रन रेट जर आपण बघितला 14.40. रिकव्हर रन रेट 14.21. पूल करायचं होता पुन्हा एकदा. प्लॅन मिस. ओव्हरची होईल समाप्ती
आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 57चं टार्गेट चेस करत असताना ओम साई पाल्लापाडा टीमचा स्कोर आहे 12 1 विकेट. 45 रनची आवश्यकता असेल. 3 ओव्हर शिल्लक आणि 45ची आवश्यकता. डीजेच्या माध्यमातून लावलं जाते आणि रोमांटिक आठवडा सुद्धा चालू झालेला आहे. फेब्रुवारीचा हा आठवडा. आज 7 फेब्रुवारी. आज कुठला दिवस आहे? रोज डे. आमचे ऑपरेटर स्वराज पाटील सांगतात का आज रोज डे. नक्कीच संध्याकाळी जाताना ज्याची बायको आहे त्यांनी बायकोला घेऊन जा, ज्याची गर्लफ्रेंड आहे त्याला गर्लफ्रेंडला घेऊन जा. रोज डे. अभिषेक येतोय. अभिषेक भगत बॉलिंग मार्कवर. फुलटॉस बॉल. बॅटची टोय लागतोय. बॉल येतोय मिड ऑनच्या दिशेने. फिल्डर त्या ठिकाणी. जबरदस्त कॅच. नो बॉलचा इशारा आहे आणि सेलिब्रेशन केलं या ठिकाणी. सेलिब्रेशन थोडंसं महागात पडले आहे ते महेंद्र याला. अंपायर डिसिजन इज लास्ट डिसिजन. पंचांचा निर्णय अंतिम राहील याची नोंद घ्यायची प्लीज. पंचांनी जर सॉफ्ट डिसिजन नो दिलेला आहे तर पंचांची इच्छा असेल तरच ते रिप्ले घेऊ शकतात, नाहीतर DRS कुठल्याही टीमला नाही आहे. पंचांनी जर मागितलं तर DRS आहे. नो बॉल. भीमर बॉल होता. फुलटॉस बॉल. दोन्ही पंच पुन्हा एकदा एकत्र येतात. पुन्हा चर्चा करून काय निर्णय देतील पंच. सुरुवातीला सॉफ्ट डिसिजन पंचांचा नोचा आहे. कॅच जरूर अतिशय चांगला कॅच घेतला आणि काय जबरदस्त सेलिब्रेशन केलंय महेंद्र कांबडी याने. पहिलाच बॉल होता अभिषेक भगत याचा. काय डिसिजन अंपायर? फलंदाज बाद. नो कॅन्सल अँड फलंदाज बाद. रिप्ले मध्ये बघूया आपण. हे बघितलं आपण अभिषेकचा पहिला बॉल फ्लाइटेड बॉल होता आणि हवेत बॉल. त्यानंतर बघितलं आपण अतिशय जबरदस्त कॅच घेतलाय. शेवटच्या क्षणामध्ये कॅचला चांगलं कॅरी केलं आणि चांगलं सेलिब्रेशन महेंद्र कांबडी याचं. विकेट जाते आहे ती अजय उपाध्यायाची आणि अजयच्या जागी नवीन बॅटर येताना दिसेल आपल्याला प्रिन्स यादव. सतरा बॉलमध्ये 45 रनची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. 15च्या सरासरीने वाटचाल करायची आहे क्वार्टर फायनलमध्ये जाण्यासाठी. 8 टीम आज ॲक्शनमध्ये दिसल्या कॉमन क्रिकेट असोसिएशनमधल्या या स्पर्धेमध्ये. चांगला बॉल. आणखीन चांगला बॉल बघितला पण लेन बॉल होता. थोडंसं पुढे ठेवला. अतिशय चांगली डिलेवरी. क्रॉस पॅटेड शॉट खेळण्याचा प्रयत्न. प्रिन्स यादवचा डॉट होतोय. विकेट किपर प्रवीणच्या हातामध्ये बॉल. प्ले अँड मिस. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. 12 धावा आल्या होत्या पहिल्या षटकामध्ये. पुन्हा एकदा चांगला बॉल. पुन्हा एकदा लेन बॉल. अपील कॉट बॅनची. मात्र बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाहीये. प्रेशर या ठिकाणी वाढवलं जातं बॅटरवर.
ज्याप्रमाणे अपील करतात कॉमन बॉयज टीमचे सर्वच्या सर्व खेळाडू चांगले फॉर्म मध्ये चांगलं प्रदर्शन पहिल्या मॅच मध्ये या मॅच मध्ये सुद्धा चांगलं प्रदर्शन कॉमन बॉयज टीमचं आपल्याला पाहायला मिळते. ओ हवेत बॉल यावेळेला कॅचची शक्यता. हर्षद म्हात्रे यांनी चांगला कॅच घेतल्याने अशा प्रकारे विकेट जाते. बाद होईल फलंदाज प्रिन्स यादव. येतोय निवृत्ती येतोय नवीन बॅटर. आयविन आणि निवृत्ती ही जोडी मैदानामध्ये. आयविन एक चांगला बॅटर आहे. आयविनला जास्त स्ट्राईक द्यायला पाहिजे. ओहो निवृत्ती आल्या आल्या पहिल्याच बॉलवर जबरदस्त प्रहार. बॉल बाउंडच्या बाहेर लॉंगांच्या दिशेने सारंसडी षटकार. निवृत्तीच्या बॅट मधून थोडासा बॉल पुढे होता. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड खेळ होता या षटकारासाठी. स्लोअर वन चांगला पिक केला आणि पुल केला बॉलला. हवेत बॉल आणि ओ षटकार. होता चांगलं ओळखलं पूल केलं निवृत्तीने डीप स्क्वेअर लेगला. हे बघितलं कॅच जरूर घेतला मात्र बाहेर येऊन कॅच घेतला तो ऋषभ अचोलकर याने आणि लगातार 2 बॉलवर 2 षटकार ठोकले बॅटर निवृत्तीने. ओव्हरची होते समाप्ती आणि ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर आहे स्कोर बोर्डवर 24 रन 3 गडीच्या मोबदल्यात. काय जबरदस्त षटक टाकलं होतं अभिषेक यांनी. 4 बॉलमध्ये एकही धाव न देता 2 विकेट घेतलेल्या. 24 धावा धावफलकावर आणि आणखीन जिंकण्यासाठी रन हवे आहेत. 12 बॉल शेष आणि 12 मध्ये 33 रनची आवश्यकता असेल. 12 गेंदों में 33 रनों की आवश्यकता मुकाबला जीतने के लिए. रिक्वायर रन रेट जर आपण पाहिला आता तर 16.50च्या सरासरीने वाटचाल करायची आहे ही मॅच जिंकण्यासाठी होमसाई पालनापाडा टीमला. होमसाई पालनापाडा टीमने प्रथम पराजित केलं होतं ते TR नागले टीमला आणि दुसरं आपण बघितलं तर कॉमन टीमने पराजित केलं होतं ते पोमन बॉयज टीमला. सोहेल येतोय बॉलिंग मार्कवर. लेफ्ट आर्मर आहे लेग कटर बॉलर आहे सोहेल. मागच्या मॅच मध्ये सोहेलने चांगली बॉलिंग केली आहे मात्र या मॅच मध्ये सुद्धा चांगली बॉलिंग करावे लागेल. त्याच्या समोर जर बॅटर आपण बघितलं तर अविन नडार आहे. 4 बॉल मध्ये 4 वर खेळतोय. निवृत्तीने काय अटॅकिंग बॅटिंग केली. 2 बॉल मध्ये 2 षटकार ठोकलेत. ओहो पहिलाच बॉल स्लॉक केला बॉलला आणि पाठवून दिले बाउंड्रीच्या बाहेर. सारंसडी षटकार. मागच्या 3 बॉलवर लगातार तुमच्या बाहेरच्या बॉलला खेचून मारलं होतं. मिड विकेट आणि कावकांच्या दिशेने सरळ बाउंड्रीच्या बाहेर षटकार येतोय. टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 30 रन 3 गडीच्या मोबदल्यात. पुन्हा हो ह्या वेळेला बघितलं आपण क्रॉस बॅटेड शॉट खेळायचं होतं चुकतो फलंदाज स्वतःवर नाराज दिसतोय. विकेट किपर प्रवीण पाटील अगदी क्लोज विकेट किपिंग करताना दिसतो आपल्याला. थोडंसं प्रेशर वाढवलं जाईल विकेट किपर प्रवीण याच्याकडून फलंदाजावर. क्लोज किपिंग करतात त्यावेळेस फलंदाजाला थोडीशी भीती असते की आपण स्टंपिंग आउट होऊ शकतोय. पुन्हा सोहेलचा हा बॉल थोडंसं फ्लाईट दिली मात्र पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड शॉट खेळण्याचा प्रयत्न. बॉलच्या लाईन मध्ये नव्हता प्ले अँड मिस. आणखीन एक डॉट बॉल. चांगलं कमबॅक करतोय गोलंदाज सोहेल शेख. पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर अप्रतिम असं कमबॅक सोहेल याचं.
पुन्हा सोहेल आपल्या बॉलिंग मार्कवर आयविन साठी पुन्हा एकदा डॉट बॉल मात्र यावेळेस अपील नॉट आउट डिसिजन बाय अंपायर अँड वाईटचा इशारा बॉलर सेंडकडे अंपायर आहेत गजेंद्र पाटील यांचा वाईटचा इशारा एक अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल स्कोर जाईल 31 वर आता जर बघितलं आपण तर बॉल शेष आहेत ते 9 बॉलमध्ये 26 रनची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी ओमसाई पालनापडा टीमला आणि 26 रन डिपेंड करावे लागतील कॉमन बॉयज टीमला ही मॅच जिंकण्यासाठी बघूया कोणती टीम जिंकेल आणि सेमी फायनल मध्ये कोणती टीम जाईल या हिराजी स्फूर्ती चषक 20-25 मध्ये पोमन बॉयज पोमन यांचं एक जबरदस्त परंपरागत 33 वर्षाचं हे जबरदस्त आयोजन आपण बघतोय पुन्हा लेफ्ट आर्म ओव्हर द स्टम्पनी बॉलिंग करतो सोहेल लेग स्टम्पच्या थोडासा बाहेर जातो हा बॉल वाईटचा इशारा आणखीन एक एक्स्ट्रा बॉल टाकावा लागेल 2 लगातार वाईट टाकतोय 25 ची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी 9 बॉल शेष 9 मध्ये 25 काय मॅच आलेले रंगात जबरदस्त मॅच पाहायला मिळते कॉमन बॉयज विरुद्ध ओमसाहेब पालनापाडा स्लोअर वन चांगल्या पेक केलाय पुन्हा एकदा स्लोक केला बॉलला आणि पाठवून दिलं वाईडिश डीप मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर आयविन नडारने 6 रनसाठी षटकार चौदा धावा आतापर्यंत खर्च करतोय सोहेल शेख 4 बॉल मध्ये 2 षटकार आलेले आहेत 38 रन स्कोर बोर्डवर लागलेले आहेत 3 गडीच्या मोबदल्यात आणि आता जिंकण्यासाठी 8 बॉल आणि 19 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी 8 बॉल 19 रन्स सामना थोडासा जवळ येत चालले ज्या प्रकारची फटकेबाजी करतोय आयविन नडार आणि निवृत्ती आणि 2 जे षटकार ठोकले 2 बॉल मध्ये 12 वर बॅटिंग करतोय निवृत्ती 8 बॉल मध्ये 16 वर बॅटिंग करतो आयविन नडार जबरदस्त बॅटिंग ही 2 बॅटर चांगली बॅटिंग करताना दिसतात विजयाच्या दिशेने नेताना दिसतात आपल्याला त्यांच्या संघाला दोन्ही बॅटर चांगली बॅटर करत असताना नक्कीच थोडीशी खतऱ्याची घंटी वाजत राहिलेली आहे कॉमन बॉयज टीम समोर विकेटची आवश्यकता हवेत बॉल आहे मिड ऑनच्या दिशेने लँड होईल कुठलाही फिल्डर नाही आहे अमित कामतकर येतोय थोडासा वेट केला कारण भरपूर वेल होता हवेमध्ये भरपूर वेल बॉल होता पहिली धाव अगदी सहज काढली दुसरी धाव सुद्धा लगेच कंप्लीट केली आहे आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण स्कोर जाऊन पोहोचतोय 40 वर 17 रनची आणखीन आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी 7 बॉल शेष 7 मध्ये 17 ची आवश्यकता सोहेल पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न एलिव्हेशन नाही आहे मिडॉनला बॉल जातोय अमित आहे फक्त एक सिंगलच मिळेल ओव्हरची होईल समाप्ती आयविनकडे स्वतःकडे पुन्हा एकदा स्ट्राईक राहील आणि 6 बॉल मध्ये 16 रन जाऊ शकता क्वार्टर फायनल मध्ये जाण्यासाठी ओमसाई पालनापाडा टीमला यानंतरची जी मॅच आहे त्याचा टॉस झालेला आहे एसपी बीबीपाडा विरुद्ध गजानन स्फूर्ती सावंतपाडा या 2 टीम मध्ये पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल दोन्ही टीम आपण सज्ज राहायचं आहे फक्त 6 बॉल शेष आहेत 6 मध्ये 16 ची आवश्यकता ओमसाई पालनापाडा टीमला मॅच जिंकण्यासाठी आणि 6 मध्ये 16 डिपेंड करावे लागतील क्वार्टर फायनल मध्ये जाण्यासाठी कॉमन बॉयज टीमला बॉलिंग मार्कवर येतोय चिराग म्हात्रे बघूया चिराग म्हात्रे या 6 बॉल मध्ये 16 रन्स डिपेंड करतोय की नाही मागच्या ओव्हरमध्ये रन्स खर्च केलेले आहेत सोहेल शेख याने तब्बल 17 आयविन नडार स्ट्राइक एंडवर नॉन स्ट्राइक एंडवर निवृत्ती पहिला बॉल घेऊन जाईल चिराग ओ यावेळेला अपील कॉटबॅनची फलंदाज बाद मोठा विकेट जातोय ओमसाई पालनापाडा टीमचा आयविन नडार इज आउट
मध्ये थोडासा बाउन्सर बॉल होता आणि अतिशय चांगला कॅच घेतला विकेटच्या मागे विकेट किपर प्रवीण पाटील याने आणि महत्वपूर्ण विकेट मिळवलेली आहे. ज्या फलंदाजाचा अडथळा होता कामन टीमला तो अडथळा कुठेतरी थोडासा दूर केला जाईल. मात्र नवीन बॅटर देवानंद खरपुडे येतोय. हा सुद्धा एक चांगला बॅटर आहे देवानंद खरपुडे. मात्र स्ट्राईक निवृत्तीकडे जायला पाहिजे कारण निवृत्तीने 2 बॉलमध्ये 12 धावा केलेल्या 2 बॅक टू बॅक षटकार ठोकलेल्या आहेत निवृत्ती याने. 5 बॉल चेस 5 बॉलमध्ये 16 रनची आवश्यकता. मॅच अगदी जबरदस्त अटीतटीची लढत आपल्याला पाहायला मिळते. ओमसाई पालनापाडा विरुद्ध कामन बॉयज कामन या 2 टीम मध्ये. ओव्हर द विकेटने भरपूर दुरून खेळण्याचा प्रयत्न. ऑफ स्टंपच्या बाहेर हा बॉल होता. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी चिराग म्हात्रे. कॉन्फिडन्स लेवल नक्कीच हाय होईल तर पहिल्या बॉलवर विकेट दुसरा बॉल डॉट. 4 बॉलमध्ये 16 म्हणजे 4 चौके ठोकावे लागतील मॅच जिंकण्यासाठी. पुन्हा चिराग. पुन्हा एकदा डॉट बॉल. खरोखर स्ट्राईक द्यायला पाहिजे होती निवृत्तीकडे. मात्र या ठिकाणी लगातार 2 डॉट बॉल खेळतोय फलंदाज देवानंद खरपुडे. 3 बॉल चेस आणि 3 मध्ये 16 ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी ओमसाई पालनापाडा टीमला. 3 मध्ये 16. चिराग म्हात्रे पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. चांगली गोलंदाजी चिरागची. आतापर्यंत एकही धाव दिलेली नाहीये चिरागने. चांगला फटका आहे. बॉल मिड विकेटच्या दिशेने. फिल्डर त्या ठिकाणी तैनात. चांगला कॅच. सोहेलने कॅच घेतला आणि तंबूचा रस्ता दाखवला देवानंद खरपुडे याला. करायला पाहिजे होता मात्र तो बदलाव केला नाही. सिंगल रोटेट करून जर स्ट्राईक निवृत्तीकडे दिले असते तर निवृत्ती सुद्धा सेट बॅटर होता ज्याने 2 बॉलमध्ये 2 षटकार ठोकले होते आणि मॅच आपल्या दिशेने झुकवली होती. मात्र निवृत्ती याला फक्त ते 2च बॉल खेळायला मिळाले. आता जर इक्वेशन बघितलं 2 बॉलमध्ये 16 रनची आवश्यकता ओमसाई पालनापाडा टीमला. अशक्य आहे एक्स्ट्रा बॉल जर नाही पडला तर. चिराग म्हात्रे काय जबरदस्त बॉलिंग. पहिल्या 4 बॉलमध्ये एकही धाव नाहीये. ब्लॉकर मध्ये बॉल. रनआउटची संधी होती मात्र कुठल्या प्रकारचा रन सुद्धा नाहीये बॉलवर. अंतिम बॉल बघूया विकेट मेडनवर टाकतोय की नाहीये चिराग म्हात्रे. एकही धाव दिलेली नाही. 2 विकेट घेतलेल्या आहेत या ओव्हरमध्ये चिराग म्हात्रे यांनी. शेवटचा बॉल 16 रनची आवश्यकता. ड्राईव्ह केलाय यावेळेला लॉंग ऑफच्या दिशेने. एक सिंगल मिळते. मेडन ओव्हर तर आलेली नाहीये मात्र या ठिकाणी मॅच जिंकलेली आहे ती. जातील एक्स्ट्रा रन्स काय बघायचं आहे. फक्त एकच रन होईल आणि अशा प्रकारे ही मॅच जिंकलेली आहे ती कामन बॉयज कामन टीमने. 14 रन्सनी ही मॅच जिंकलेली आहे. कॉंग्रॅच्युलेशन. लढत दिली पालनापाडा टीमने मात्र अंतिम क्षणी या ठिकाणी विजय संपादन केले ते कामन बॉयज.